महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा। पीएम श्री प्राथमिक विद्यामंदिर खेरवाडी येथे व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम। खेरवाडी येथील ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या वतीने ब्रह्मकुमारी संस्थेच्या राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या 10 कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाअंतर्गत पीएम श्री प्राथमिक विद्यामंदिर खेरवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती व प्रतिज्ञा कार्यक्रम उत्साहात घेण्यात आला। कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून ब्रह्मकुमारी शीतल दीदी उपस्थित होत्या। त्यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या व्यसनांमुळे होणारे शारीरिक, मानसिक, आर्थिक तसेच सामाजिक दुष्परिणाम सोप्या आणि मिश्किल उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगितले। आजकाल आपण बघतो की खूप कमी वयात युवा पिढी ही व्यसनाच्या अधीन होताना दिसत आहे। व्यसनाची सुरुवात अनेकदा छोट्या सवयीपासून होते, मात्र कालांतराने त्याचे रूप गंभीर व्यसनात बदलू शकते। त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी शीतल दीदी यांनी व्यसनाधीन व्यक्तीच्या जीवनातील परिस्थितीवर उपरोधिक उदाहरणे देत विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले। व्यसनाधीन व्यक्तीच्या घरात चोरी होत नाही कारण त्याने विकण्यासारखे काही शिल्लक ठेवलेले नसते। व्यसनी व्यक्ती म्हातारी होत नाही कारण व्यसनामुळे त्याचे आयुष्यच धोक्यात येते। अशा मिश्किल उदाहरणातून त्यांनी व्यसनाचे गांभीर्य विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिले। व्यसनी व्यक्ती कधी व्यसनमुक्ती केंद्रात, कधी रुग्णालयात तर कधी तुरुंगात आढळते असे सांगत व्यसनामुळे व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले। व्यसन ही केवळ एका व्यक्तीची समस्या नसून त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर आणि समाजावर होतो। व्यसनामुळे आरोग्याची हानी, आर्थिक नुकसान, कौटुंबिक कलह आणि सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसतो। त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहण्याबरोबरच आपल्या मित्रमैत्रिणींना आणि समाजातील इतरांनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रेरित करावे असे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी मी कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही, व्यसनापासून सदैव दूर राहीन आणि इतरांनाही व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करीन अशी नशामुक्तीची प्रतिज्ञा घेतली। विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत व्यसनमुक्त समाज निर्मितीचा संकल्प केला। या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण होऊन आरोग्यदायी व व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमास मुख्याध्यापकांसह शिक्षकवृंद उपस्थित होते। कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन मुख्याध्यापिका पाटील मॅडम यांनी केले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी ज्योती आहेर, निफाड। व्यसनमुक्ती कार्यक्रम आहे ना, तर व्यसन म्हणजे काय आपल्याला सर्वांना माहिती आहे की मनुष्य हा सवयींचा पुतळा आहे। ती सवय मनुष्याला जडली की जडते, मग ती सोडायला पण त्याला त्रास होतो। अशा प्रकारे व्यसन हे कोणत्या प्रकारचं सांगा मला? दारू, अजून तंबाखू, गुटखा, विमल, गुटख्याचे अनेक प्रकार आहेत। गुटखा, दारू, तंबाखू, बिडी, सिगरेट, ड्रग्स, चरस, गांजा, अनेक प्रकारचे जे व्यसन आहे, सर्व हे व्यसन जे आहेत मनुष्याचं आरोग्य बिघडवणारे आहेत, है ना? तुमच्यापैकी तर तुम्ही लहान नाही, तुम्हाला कोणतं व्यसन नसेल नाही ना? वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।